यानंतर बातम्या पाहूया उद्याच्या विजय मेळाव्यासंदर्भातल्या। जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्व हिंदू बांधवांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची आणि एकत्रित मेळाव्याची घटिका अगदी समीप आली आहे। 5 जुलैच्या म्हणजे उद्याच्या विजय मेळाव्यात नेमकं काय होणार आहे याची तमाम ठाकरे प्रेमींना उत्सुकता आहे। शिवसेना असो किंवा मनसे, दोनही बाजूंनी या कार्यक्रमाची जय्यत सुरू आहे आणि विजय मेळाव्याची रूपरेषा नेमकी कशी असेल याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। दोन्ही ठाकरेंच्या एकत्र येण्याचं ठिकाण ठरलंय, तारीख ठरली आहे आणि वेळही निश्चित झाली आहे। 5 जुलै 2025 ही तीच ऐतिहासिक तारीख जेव्हा ठाकरे प्रेमींच्या मनातलं चित्र सत्यात उतरेल। दोन्ही ठाकरे एकत्र दिसतील, दोन्ही ठाकरे एकाच व्यासपीठावर असतील, दोन्ही ठाकरे एकाच विचारानं, एकाच अजेंड्यासाठी एकवटतील। ठाकरेंचे एकत्र येणं त्यांच्या चाहत्यांसाठी सुवर्ण योग आहे आणि प्रत्येकाला या क्षणाचं याची देही याची डोळा साक्षीदार व्हायचंय। प्रत्येकाला दोनही ठाकरे व्यासपीठावर असतानाचं चित्र डोळ्यात आणि हृदयात साठवायचंय। त्यामुळे वरळीच्या NSCI डोम मध्ये तुफान गर्दी उसळण्याचा अंदाज आहे। उद्या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ऐतिहासिक दिवस आहे। मराठी माणसाच्या जीवनातला एक ऐतिहासिक आणि आनंदी दिवस आहे। एक तर मराठी विजय दिवस म्हणून आहेच, पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस आहे। दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाचा हा कार्यक्रम कसा असेल याची तमाम ठाकरे प्रेमी आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजयी मेळाव्याच्या मंचावर केवळ ठाकरे बंधूच असतील। या मेळाव्यात कोणत्याही नेत्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाणार नाही। या ऐतिहासिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील अजित भुरे। विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचीही भाषणं होणार आहेत। पहिलं भाषण राज ठाकरे करतील, तर त्यानंतर उद्धव ठाकरे बोलतील। पण ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेवर सत्ताधाऱ्यांनी बोचरी टीका केली आहे। केवळ दोन बंधूंचं राजकीय गरज होती म्हणून अशा पद्धतीचं करताय। यांना मराठी भाषेबद्दल, इतर सहकारी पक्षाबद्दल, सहकारी पक्षातल्या नेत्यांबद्दल कोणतीही जाणीव नाही, देणं घेणं नाही। फक्त मला पहा, मला पूजा या पद्धतीचा हा दोघच जर स्टेजवर असतील, दोघांचीच भाषणं असतील तर त्याचा अर्थ काढावा लागेल। 5 जुलैची तारीख ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसाठी सुवर्ण क्षणाप्रमाणे, त्यामुळे मुंबईत कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलंय। मुंबईच्या कानाकोपऱ्यातली बॅनरबाजी त्याची साक्ष देते। AIच्या मदतीने काही इमेजेस बनवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात। ठाकरे साहेब, सभा झाल्यावर फक्त आदेश द्या, कोणकोणत्या मराठी महाराष्ट्र दोही लोकांना सरळ करायचं आहे, आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत, अशा पद्धतीचे बॅनर्स हे आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीने लावण्यात आलेले आहेत। या विजयी मेळाव्याची जितकी उत्सुकता कार्यकर्त्यांच्या मनात आहे, तितकीच जुन्या जाणत्या शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये। त्यामुळे कोणत्याही विरोधाला न जुमानता उद्याचा मेळावा यशस्वी करण्याचा विडाच दोनही बाजूच्या नेत्यांनी उचललाय। दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत यावरती संपूर्ण या पक्षांचे नेते टोमसूक घेत आहेत, त्यांच्या पोटात पोळसूळ उठलेलं आहे। त्यामुळे मला वाटते हीच तर खरी ताकद आहे। ठाकरेंच्या विजय मेळाव्यासाठी 24 तासांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे। 5 जुलैला दिसणारं हे चित्र आगामी पालिका निवडणुकीतही दिसावं अशी तमाम ठाकरे प्रेमींची इच्छा आहे। त्यामुळे हा विजय मेळावा आगामी युतीचीही वीट रचतो का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।